रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे। रामदास कदम यांनी आपल्या तक्रारीत तब्बल 11 कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांची प्रकरणे नमूद केल्याचा दावा केला। बँकेतील कर्मचारी भरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून बोगस सोने तारण कर्ज व्यवहार प्रकरणी स्वतंत्र तक्रार दाखल करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। याशिवाय रत्नागिरी जिल्हा परिषदेचे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खाते पालकमंत्र्यांशी चर्चा करून राष्ट्रीयकृत बँकेत वर्ग करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे। जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या या बँकेबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनीच गंभीर आरोप केल्याने राजकीय आणि सहकार क्षेत्रात चर्चेला उधाण आलंय। आता या तक्रारींची चौकशी होते का आणि प्रशासन यावर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करण्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, सहकार सचिव, मुख्य सचिव, उपनिबंधक, विभागीय निबंधक ह्या सगळ्यांना मी पत्र दिलेली आहेत। हे तुमच्या समोर आहे बघा, हे सगळ्यांना दिले आहेत, मी तक्रार दिली आहेत। त्यामध्ये एक फक्त माझ्याकडून चुकून राहून गेलं, गोल्ड सोन्याचा घोटाळा जो झाला होता, नकली सोनं ठेवलं होतं, त्याचा उल्लेख फक्त याच्यामध्ये चुकून राहून गेला, ते मी सेपरेट पत्र लिहिणार आहे। पण ही 11 प्रकरणं मी आता त्यांचे पाठवली आहेत सगळी। त्यामध्ये ही अनुक्रमणिका आहे, अशी 11 प्रकरणं ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी। आपला भविष्यातलं सोडून साखर कारखान्यांना देखील 250 कोटी रुपये दिलेले आहेत। काय संबंध तुमचा? काय संबंध? जिल्ह्याची बँक नाही, टोटल सगळा मनमानी कारभार। आता आमचे मित्र बाबाजी जाधव आहेत, मराठा उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या कुटुंबातली 5 की 6 माणसं कामाला ठेवली आता नोकरी आता भरती झाली त्यावेळेला। माझ्या माहिती अशी आहे की प्रत्येक संचालकांनी वाटून घेतले होते, तुला किती, तुला किती, तुला किती, तू किती माणसं आणायची ठेवायची। म्हणजे ही बेरोजगार तरुणांची फसवणूक आहे। फक्त त्यांना मुलाखतीला बोलवायचं, मुलाखत घ्यायची आणि आपल्याला जी माणसं हवीत ती माणसं घ्यायची। काही लोकांनी मला सांगितलं की एका जागेसाठी 15-15 लाखाचा भाव आहे, असं काही लोकांनी मला सांगितलं होतं। आता किती सत्य मला माहीत नाही, पण असं असेल ते बाब अतिशय गंभीर आहे। आणि म्हणून ही नोकर भरतीची देखील सखोल गंभीर चौकशी व्हावी, असे विविध 11 मुद्दे मी याच्यामध्ये दिलेले आहेत। एक आमचा तो संदीप आंबगे म्हणून आहे, त्याला माहितीच नाही तो कोणाला जामीन आहे, तो जामीन झालेलाच नाही, पण त्याच्या नावावरती जामीन दाखवून दिले बोगस। त्याला न्यायालयाची नोटीस आली तेव्हा त्याला कळलं, त्याला जामीन घ्यायला लागलं, त्याला काय संबंध नसताना। म्हणजे कशा पद्धतीने हे काम चाललं या बँकेचं, मनमानी काम। म्हणून याची सखोल चौकशी व्हावी आणि योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी, अशा पद्धतीचं निवेदन मी सोबत सगळे कागदपत्र हे जोडलेले आहेत। संबंधित ज्या 11 मी तक्रार जोडल्या आहेत त्याची संबंधित सगळी कागदपत्र मी सोबत जोडलेली आहेत। हा सुगन हा गैरगत। आणि म्हणून ह्या जी कर्ज वाटप केलं आहे, कर्ज माफी केले, ती माफी कोणाला नेमकी केले, ते कर्ज वाटप कोणाला केलं होतं, ते लोक कोण आहेत, ह्या सगळ्याची चौकशी करायला सांगितली यामध्ये। आणि म्हणून हा RDC बँकेचा जो भ्रष्टाचार आहे तो उघडकीस आला पाहिजे। यामध्ये जे भ्रष्टाचार ज्यांनी केलेला आहे त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीचं निवेदन मी सगळ्यांना दिलेलं आहे। आणि याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे। नुसतं निवेदन देऊन चालणार नाही, त्याचं गांभीर्य काय आहे मी भेटणार आहे। घोटाळा म्हणण्यापेक्षा मनमानी मोठ्या प्रमाणामध्ये आहे।
घोटाळा तर कोट्यावधी रुपयाचा आहे. अहो 250 कोटी फक्त ते साखर कारखान्याने दिलेले आहेत. आता नोकरभरतीचा घोटाळा किती आहे, कर्जमाफीचा घोटाळा किती आहे, ते सगळं चौकशीमध्ये आता येईल. पण खूप मोठे घोटाळे आहेत, ते खूप मोठे घोटाळे आहेत. म्हणजे शासनाचे जे पैसे आहेत म्हणजे जिल्हा परिषदेचं अकाउंट जे आहे ते पण RDC बँकेमध्ये. नाही, याबाबत मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहे आणि RDC बँकेमध्ये जे जिल्हा परिषदेचं खातं आहे, रत्नागिरी जिल्हा आपला जिल्हा परिषद, ते ताबडतोब काढून घ्यावं. तिथून जाणारे सगळ्यांचे पगार पेमेंट सगळा व्यवहार जो जिल्हा परिषदचा होतो या बँकेच्या माध्यमातून, कुठल्याही स्टेट बँक किंवा राष्ट्रीय बँक या बँकेच्या माध्यमातून भविष्यात व्हावा. मी ताबडतोब पत्र लिहितो आहे आणि मी ते करून घेईन. मी उदयजी सामंत या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनाही मी सांगणार आहे, त्यांनाही विनंती करणार आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेची जे खाती आहेत ती सगळी खाती या बँकेतून काढून दुसऱ्या इतर बँकेमध्ये राष्ट्रीय बँकेमध्ये ठेवावीत, जेणेकरून आपला पैसा सुरक्षित असेल, जनतेचा पैसा, जिल्हा परिषदेचा पैसा. ही भावना माझी आहे.